नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, आमचा आजचा गावाकडचा हा शेवटचा दिवस आहे. आत्ता सध्या मी आहे आमच्या मळ्यातल्या घरी. आता इथून मी चाललेले आहे गावात माझ्या भावाला, काकीला वगैरे भेटायचं, मेडिकलमध्ये, किराणा दुकानामध्ये जायचं आणि नंतर मळ्यात यायचं. नंतर आम्हाला पॅकिंग करायचं आहे आणि निघायचं आहे. संध्याकाळी 5ची आम्ही गाडी बुक केली. तोपर्यंतचा वेळ आहे, तर आता तो थोडासा घालवायचा. मागचे 2 तास झालं मी गावातल्या घरी आले होते. गावात जाऊन मी काकीजवळ गप्पा मारत बसल्या, खूप साऱ्या गप्पा झाल्या. त्यानंतर आता मी भावाच्या दुकानात आले. हे जे आम्ही नवीन मेडिकल चालू केलेलं आहे त्या मेडिकलमध्ये आहे. सुरुवातीला मेडिकलमध्ये कमी सामान होतं, पण आता 8 दिवसातच भरपूर औषधं वगैरे आलेले आहेत, बरेच कॉस्मेटिक्स वगैरे आलेले आहेत. चला तुम्हाला मेडिकल अगोदर फिरून दाखवते. या ठिकाणी आहे वेदपाटक मेडिकल. चला आता आपण आतमध्ये जाऊया. इकडे आहे प्रथमेश, माझा भाऊ, आणि हा आता सामान लावतोय दुकानात. जे काही औषधं आली होती ना, काल बरीच औषधं आलेली आहेत, ते तू लावतोय. या सेक्शनमध्ये नेस्लेच्या मिल्क पावडर वगैरे ठेवलेले आहेत, लहान बाळांसाठी जे लागतात ते. त्यानंतर इकडे हॉर्लिक्स, बॉर्नविटा वगैरे आहे, कम्फर्ट, हार्पिक. इकडे कोलगेट वगैरे आहेत, कॉफी आहे, डेटॉल वगैरे आहेत. इकडे सगळे साबण ठेवलेले आहेत वर. इकडे तेलाच्या बॉटल, वेगवेगळे तेलाचे प्रकार आहेत. इकडे विस्पर वगैरे आहेत. या ठिकाणी आपले मशीनचे लिक्विड आहेत. त्यानंतर इकडे आहे बोरिक पावडर. खेडेगावात बोरिक पावडर खूप लागते, कारण ती धान्यामध्ये वापरली जाते, धान्य स्टोअर करायला. आणि खेडेगावात जमीन वगैरे असल्यामुळे, शेती असल्यामुळे भरपूर बोरिक पावडर विकली जाते. इकडे मध वगैरे आहेत. या ठिकाणी ब्रश आहेत आणि आंबे हळद आहे, चंदन पावडर, मुलतानी मिट्टी, आवळा पावडर, हे सगळे जे आयुर्वेदिक गोष्टी आहेत त्या सगळ्या इकडे ठेवलेल्या आहेत. आणि इकडे बाळंत काढा आहे, काही पेन किलरची औषधं वगैरे आहेत. या ठिकाणी सगळे आयुर्वेदिक तेल वगैरे ठेवलेले आहेत. टर्पिन तेल, मोहरीचं तेल, एरंड तेल, तिळाचं तेल, करंज तेल आहे. हे सगळे छोटे छोटे तेलाच्या बॉटल आहेत. या ठिकाणी जो हा वरचा सेक्शन आहे तो वेटरनरी औषधांचा आहे. सगळे प्राण्यांसाठी वगैरे जे औषधं वापरतात ना, ते औषधं यामध्ये आहेत. काही औषधं वर देखील ठेवलेले आहेत. या ठिकाणी वर ORS आहेत लिक्विडमधले, 2-3 प्रकार दिसतात त्यामध्ये. इकडे सुरुवातीला पेन किलरचे स्प्रे वगैरे आहेत. त्यानंतर इकडे कफ सिरप आहेत, लॅक्झेटिव्ह आहेत, म्हणजे पोट साफ होण्याची औषधं वगैरे. इकडे आय ड्रॉप आहेत. या ठिकाणी छोटे अँटीबायोटिक वगैरे दिसतात. आणि सगळे कफ सिरप आहेत. तर जे जे लिक्विडमधले औषधं आहेत, सिरप वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे, ते ठेवलेले आहेत. इकडे आहेत बॉडी स्प्रे, छान छान दिसतात स्प्रे. आता मी एक घेऊन जाते त्यातला. इकडे क्रीम आहेत, चेहऱ्याचे क्रीम, त्यानंतर भाजल्यानंतर वगैरे लावायच्या क्रीम, पिंपल्ससाठी वापरल्या जाणाऱ्या क्रीम, असे वेगवेगळे क्रीम आहेत. व्हील, डर्मा, मामाअर्थ असे जे ब्रँडेड कंपनी आहेत त्या ब्रँडेड कंपन्यांचे प्रोडक्ट देखील ठेवलेले आहेत. त्यांचे मॉइश्चरायझर, फेसवॉश वगैरे, क्रीम ठेवलेले आहेत. आणि शॅम्पू आहेत या कप्प्यामध्ये. लॅक्मी, गार्नियर या क्रीम वगैरे आहेत. चेहऱ्याला लावायचे कॉस्मेटिकमधले वेगवेगळे क्रीम आहेत. इकडे लहान बाळांचे प्रोडक्ट आहेत, लहान बाळांची काजळ, पावडर, तेल, मॉइश्चरायझर, वाईप्स वगैरे, अशा सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. या ठिकाणी सगळे औषधं, गोळ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांची. वेगवेगळे BP, शुगर, थायरॉईड, पेन किलर, अँटीबायोटिक, सगळे औषधं इथे तुम्हाला मिळून जातील. या ठिकाणी देखील औषधांचं सेक्शन आहे. इकडे पण काही औषधं ठेवलेली आहेत. हा गोदरेज कंपनीचा फ्रीज घेतलेला आहे. फ्रीजमध्ये पण कॅडबरी ठेवलेले आहेत, पाण्याची बॉटल आहे. इकडे मिरिंडा. मेडिकलमध्ये ना फ्रीज खूप महत्त्वाचा असतो. काही औषधं वगैरे पण फ्रीजमध्ये ठेवावी लागतात. तर या ठिकाणी काही इंजेक्शन आहेत ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत.
रेगा न्यूज किट आहे. इकडे ऑप्टिन्यूरॉन आहे, डायक्लो. आता मी मेडिकलमधून बाहेर पडते. आता मी जाणार आहे किराणा दुकानामध्ये. मेडिकलच्या शेजारीचे आहे वेद पाठक किराणा स्टोअर. हे आहे किराणा मालाचं दुकान. निखिल पण आलेले आहेत. सृष्टीचं काम चालू आहे. सृष्टी हाय कर. किराणा मालाच्या दुकानात ना सगळं काही सामान आपण ठेवलेलं आहे. दुकान छोटं आहे पण याच्यामध्ये गोष्टी भरपूर आहेत. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की तुम्हालाही मिळणार नाही आहे दुकानात. सगळे आपले खाण्याचे पदार्थ वगैरे, मसाले सगळे, त्यानंतर जे आपल्या स्वयंपाकघरात गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील. आत्ता मी आलेली आहे माहीला भेटायला. ही आहे आमची माही. हॅलो माही. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे माहीने काढलेलं चित्र. हे बघा, माही ना आत्ता बालवाडीतच जाते आणि तिने केवढं छान असं चित्र काढलेलं आहे. दुपारी आम्ही गावातून मळ्यातल्या घरी आलो. त्यानंतर जेवण वगैरे केलं, एक छोटीशी झोप घेतली आणि आता आवरून तयार झालोय परत पुण्याला जाण्यासाठी. आम्ही 5:30ची ट्रॅव्हल्स बुक केले. काही वेळातच ट्रॅव्हल्स येईल. 5 वाजलेले आहेत. अजून आम्ही घरीच आहे. आवरून वगैरे झालं, आता निघायचं थोड्या वेळात. हे बघा, आमची ना जायची वेळ झाली तरी नित्याने अजून काही आवरलेलं नाहीये. ती आतापर्यंत मातीतच खेळत आहे. चल नित्तू. हो असू दे, चल आपल्याला जायचंय ना. दादू काही कामानिमित्त बाहेर गेलेला, तो देखील घरी आलेला आहे आम्हाला सोडायला. चल बाय कर नी तू सगळ्यांना. दादा बाय. बाय सगळ्यांना बाय. बाय हे काय चिऊ? बर घेऊया. बर बर दे पैसे मग घेते. बर बर चालेल. नित्तूला रस्त्याला ही JCB दिले बसलेली, तर नित्तू म्हणते की आई मला ही वाली JCB घे ना. JCB नाही तर बुलडोजर आहे ना रे. आता सध्या मी चोराड फाट्यावरती पोहोचलेले आहे. इथे पाठीमागे दुकान आहे, तिथून नित्तूसाठी आणि चिवसाठी काहीतरी खायला घेऊन येते.